चल मम्मी निघते मी ऑफिसला. बाहेर पोहे ठेवलं तर खाल्लं ना तू? हा खाल्लं. हो तिथं डबा आहे, डबा घेऊन जा. तिथं कवा खायला भेटते कवा नाही त्याचा काय नेम आहे. का ग तायडे बाळा आज लयच उशीर केला तू यायला? अगं मम्मी आज ऑफिस मध्ये लय काम होतं. अगं सगळी वाट बघत बसले. चल हातपाय तोंड धुवून घेऊन पहिले जेवून घे, चल मग बोलू आपण. हे बघ तायडे, कामाचा लय लोड घ्यायची काही गरज नाही. नसेल जमत तर नोकरी सोडून दे. जीवापेक्षा काय महत्वाचं नसते. 2 रुपये कमी कमावले ना तरी बी चला ते. पूर्ण आयुष्यभर कामच करायचे, कोण नाही बसून देत लग्न झालं. आता आई बापाची इथं आहे ना तर आराम कर बाळा. चला सासूबाई मी निघते ऑफिसला. घरातली सगळी कामं वगैरे आवरून ठेवलेत. हा सकाळचं निघायचं नाचत नाचत आता 6 वाजत आले, अजून यायचा पत्त्या नाही. आल्या का मॅडम? आता 6 वाजले, माणसांना भुका बिका लागल्यात का नाही काय? कवा जेवायचं? अहो सासूबाई आज मीटिंग होती त्याच्यामुळे मला उशीर झाला. फक्त अर्धा तास द्या, मी लगेच स्वयंपाक करते. 6 वाजता यायचं, मग तिथून पुढे तो स्वयंपाक व्हायचा 9 वाजता. काय ते नोकरी करून फायदा आहे? मग करते लगेच. होय ग, तू तेवढा भांड्याचा पाळा घासून झाला ना, ही कपडे ठेवते बाथरूम मध्ये तेवढी धुवून टाक. सासूबाई आज मला दमल्यागत झाल्या, उद्या धुतली तर चालन का? माझ्या उपकाराला नाही नोकरी करत. दमली तर मला नको सांगू. तू इथं बघून घे, ती भांडी झाल्या एवढी कपडे धुवून टाक. जेव्हा माहेरी होते तेव्हा आई कामावरून आल्या आल्या पहिले प्रेमाचे 2 घास खायला घालायची. आणि आता इथं कामावरून आल्या आल्या पहिली कामाची लिस्टच चालू होती. खायचं तर बाजूलाच राहतंय. शेवटी आई ती आईच असते ना.